नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर दररोजप्रमाणे आज सुद्धा आपण द हिंदूमधील एडिटोरियल सेक्शनमधील एका आर्टिकलवर डिस्कशन करणार आहोत. तर आजचे जे आर्टिकल आहे ते US म्हणजे अमेरिका गेल्या काही दिवसांमध्ये अशी घोषणा करत आहे की जगभरातील ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत, उदाहरणार्थ हवामान बदल याची काळजी घेणारी संस्था आणि त्याचबरोबर जवळजवळ 65+ आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजेच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मधून अमेरिका आता बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहे. तर या निर्णयाची जागतिक राजकारणावर काय परिणाम होऊ शकतात आणि अमेरिका या देशाच्या आंतरराष्ट्रीय प्रभुत्वावर पण काय परिणाम होऊ शकतात याबद्दल या आर्टिकलमध्ये चर्चा केली आहे. तर आपण हे आर्टिकल आता पूर्ण जाणून घेऊया. तर आर्टिकलचं नाव आहे इनवर्ड टर्न ऑन द US इम्पेंडिंग प्लंज इनटू आयसोलेशनिझम. इनवर्ड टर्न म्हणजे आत वळणे. म्हणजे आपण सुरुवातीला डिस्कस केल्याप्रमाणे आता अमेरिका जी आहे ती जगभरातल्या राजकारणामधून त्यांच्या देशाचे राजकारण किंवा जे हित आहे ते पाहण्यावर जास्त भर देणार आहे. म्हणजेच त्यांना जो खर्च करावा लागत होता जागतिक प्रगतीसाठी, उदाहरणार्थ हवामान बदल, काही देशांची गरिबी निर्मूलन करण्यासाठी काही जे प्रकल्प होते त्यांच्यामध्ये त्यांना पैसे खर्च करावे लागत होते आणि ते पैसे खर्च करण्याची आता ट्रम्प प्रशासनाची इच्छा थोडी कमी झाली आहे आणि त्यामुळे त्यांनी इनवर्ड टर्न म्हणजे आतल्या दिशेला परत वळण घेऊन अमेरिकेच्या फक्त प्रगतीवर आता लक्ष केंद्रित करायचं असं ठरवलं आहे. आणि पुढचा अर्थ पाहूया. इम्पेंडिंग म्हणजे लवकरच होणारे किंवा लवकरच येणारे. प्लंज म्हणजे अचानक होणारी झेप आणि आयसोलेशनिझम म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधापासून दूर राहण्यासाठी घेतलेले धोरण. तर या वाक्याचा अर्थ असा होतो की अमेरिका आता लवकरच इतर देशांपासून दूर राहण्याच्या धोरणाकडे वळत आहे किंवा इतर देशांपासून एकाकी राहण्याच्या धोरणाकडे झेप घेत आहे, असे या वाक्याचा अर्थ होतो. पुढची लाईन पाहूया. US आयसोलेशनिझम विल फ्युएल इथेनो नॅशनलिझम अँड रेसिस्ट हेट्रेड. तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया. फ्युएल म्हणजे चालना देणे किंवा वाढवणे. इथेनो नॅशनलिझम म्हणजे जातीय किंवा वंशावर आधारित राष्ट्रवाद आणि रेसिस्ट हेट्रेड म्हणजे वंशावर आधारित द्वेष. तर या वाक्यामध्ये असं सांगितलं आहे की अमेरिकेचे आता जे एकाकी धोरण असणार आहे तर त्या धोरणामुळे जातीय राष्ट्रवाद आणि त्याचप्रमाणे वंशद्वेष करणारी जी भावना असेल आता पूर्ण जगामध्ये, तर ती भावना आता जगभरामध्ये वाढेल असे या लाईनमध्ये सांगितले आहे. पुढची लाईन पाहूया. द डोनाल्ड ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन हॅज स्पार्क्ड फ्रेश कन्सर्न ऑन द ग्लोबल स्टेज आफ्टर इट अनाउन्स्ड थ्रू अ प्रेसिडेन्शियल मेमोरेंडम. तर या वाक्यातील अवघड शब्दांचे अर्थ पाहूया. स्पार्क्ड म्हणजे निर्माण करणे किंवा एखाद्या गोष्टीला सुरुवात करून देणे. कन्सर्न म्हणजे चिंता किंवा एखादा गंभीर मुद्दा. ग्लोबल स्टेज म्हणजे जागतिक राजकारणामध्ये किंवा जगभरामध्ये. मेमोरेंडम म्हणजे अधिकृत लेखी सूचना. तर या वाक्यामध्ये सांगितलं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांचे जे प्रशासन आहे त्या प्रशासनाने एक राष्ट्राध्यक्ष यांच्याद्वारे येणारा अधिकृत लेखी आदेश काढला आणि त्या आदेशामधून असं सांगितलं जागतिक पातळीवर की आपण काही निर्णय घेणार आहोत आणि त्यांनी हे जे सांगितलं त्यामुळे जागतिक पातळीवर नव्याने काही चिंता निर्माण झाली आहे आणि ते निर्णय काय आहेत हे आपण पुढच्या लाईन मध्ये पाहूया. दॅट द US वुड बी withdrawing from the UN Framework Convention on Climate Change as well as 65 other international organizations and platforms, describing these as contradictory to the interests of United States. तर या वाक्यामध्ये आपण अवघड शब्दांचे अर्थ पाहूया. विड्रॉइंग म्हणजे माघार घेणे, कन्व्हेन्शन म्हणजे आंतरराष्ट्रीय करार, क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल. तर या पूर्ण शब्दाचा एक अर्थ पाहूया आपण. UN फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज म्हणजे संयुक्त राष्ट्राचं जे हवामान बदल आहे त्याबद्दलचा एक करार होता. तर या कराराबद्दल इथे उल्लेख केला आहे. कॉन्ट्रडिक्टरी म्हणजे विरुद्ध आणि इंटरेस्ट म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये हित असणे. तर या वाक्यामध्ये असं सांगितलं आहे की अमेरिका हा जो देश आहे तो आता संयुक्त राष्ट्राचा हवामान बदलाबद्दलचा जो करार आहे त्या करारामधून बाहेर पडणार आहे आणि त्याचबरोबर आणखी 65 आंतरराष्ट्रीय संस्थांमधून अमेरिका बाहेर पडणार आहे. आणि या संस्थांमधून अमेरिका का बाहेर पडत आहे याचं कारण अमेरिकेने जागतिक स्तरावर काय दिलं आहे तर या संस्थांमुळे अमेरिकेचं हित होत नाहीये. म्हणजे अमेरिकेच्या हिताविरुद्ध असणाऱ्या या संस्था आहेत आणि अमेरिकेची चांगल्या प्रकारे प्रगती करण्यासाठी या संस्थांमधून अमेरिका बाहेर पडणार आहे असं ट्रम्प प्रशासनाने जागतिक स्तरावर सांगितलं आहे. आणि हा जो मुद्दा आहे तो एक प्रकारे चिंताजनक असणार आहे कारण बऱ्याच महत्वाच्या मुद्द्यांवर जागतिक स्तरावर एकी आणण्यासाठी बऱ्याच संस्था युनायटेड नेशन्स म्हणजे UN तर्फे स्थापन करण्यात आल्या होत्या. पण आता एक महत्वाची महासत्ता असणारा देश या संस्थांमधून बाहेर निघाल्यामुळे जागतिक स्तरावर हवामान बदल किंवा गरिबी निर्मूलन यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर आता एक सर्वसंमतीने निर्णय घेण्याचा जो प्रकार असतो तो व्यवस्थितरित्या होऊ शकणार नाही. आणि ही जर परिस्थिती निर्माण झाली तर ही एक चिंताजनक परिस्थिती होऊ शकते, हे आपण या वाक्यातून पाहिलं. पुढची लाईन पाहूया. Having already pulled out of the Paris Climate Agreement in the first term, Mr. Trump has now doubled down on plans. तर एवढ्याच वाक्याचा आपण अर्थ पाहूया. पुल्ड आउट म्हणजे बाहेर पडणे, क्लायमेट ॲग्रीमेंट म्हणजे
हवामानाबद्दलचा एक करार, तर याचं नाव आहे पॅरिस क्लायमेट अग्रीमेंट. डबल डाऊन म्हणजे अधिक ठामपणे एखादा निर्णय पुढे नेणे. तर इथे असं दिलंय की डोनाल्ड ट्रम्प हे याआधी जेव्हा निवडून आले होते तेव्हा त्यांनी आधीच हा जो पॅरिस हवामान करार होता या करारातून बाहेर पडले होते आणि आता त्यांनी या योजनेवर अधिक ठामपणे भर दिला आहे आणि त्यामुळे आणखी यासारख्या ज्या जागतिक संस्था आहे त्यामधून त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पुढची अर्धी लाईन पाहूया. टू एंड ऑल US कमिटमेंट्स टू फाईट क्लायमेट चेंज बाय रिव्हर्सिंग हिज प्रेडिसेसर जो बायडन्स ॲक्शन्स. कमिटमेंट्स म्हणजे जबाबदाऱ्या, क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल, रिव्हर्सिंग म्हणजे उलटून टाकणे किंवा बदलणे, प्रेडेसेसर म्हणजे यापूर्वी कामकाज पाहणारे किंवा यापूर्वीचे त्या पदावर असणारे प्रमुख व्यक्ती. तर या वाक्यामध्ये असं सांगितलं आहे की ट्रम्प यांनी त्यांच्यापूर्वी जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते जो बायडन त्यांच्या निर्णयांना उलटून हवामान बदलाविरुद्धचे जागतिक हवामानाविरुद्धचं सर्व जबाबदाऱ्यांचं अमेरिकेचं जे धोरण होतं ते धोरण थांबवण्याचा आता ट्रम्प सरकार प्रयत्न करणार आहे असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. वॉशिंग्टन हॅज मेड प्लॅन्स फॉर अ क्विक एक्झिट मोस्टली फ्रॉम UN रिलेटेड एजन्सीज अँड ॲडवायझरी पॅनल्स. क्विक म्हणजे लवकर, एक्झिट म्हणजे बाहेर पडणे आणि ॲडवायझरी पॅनल्स म्हणजे सल्लागार समित्या. आणि इथे असं सांगितलं आहे की अमेरिका हा देश म्हणजे त्यांची राजधानी वॉशिंग्टन आता संयुक्त राष्ट्राशी संबंधित असणाऱ्या सर्व संस्थांमधून आणि त्याचबरोबर त्यामध्ये अमेरिकेचा महत्वाचा वाटा होता त्या सर्व समित्यांमधून अमेरिका लवकरात लवकर बाहेर पडण्याचे ठरवत आहे असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची अर्धी लाईन पाहूया. हुज मॅन्डेट रिलेट्स टू क्लायमेट अँड रिन्युएबल एनर्जी, जेंडर इक्वॅलिटी, मायनॉरिटी राईट्स, रूल ऑफ लॉ अँड अदर एरियाज. मॅन्डेट म्हणजे एखाद्या गोष्टीची किंवा कामाची जबाबदारी, रिलेट्स टू म्हणजे संबंधित असणे, रिन्युएबल एनर्जी म्हणजे नवीकरणीय ऊर्जा, जेंडर इक्वॅलिटी म्हणजे स्त्री पुरुष समानता, मायनॉरिटी राईट्स म्हणजे अल्पसंख्याक समुदायाचे हक्क, रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचे राज्य. तर या वाक्यामध्ये असं सांगितलं आहे की अमेरिका हा देश कोणकोणत्या गोष्टीतून बाहेर पडणार आहे. तर ज्या संस्था हवामान, नवीकरणीय ऊर्जा, स्त्री पुरुष समानता, अल्पसंख्याक लोकांचे हक्क आणि कायद्याशी संबंधित आहेत या सर्व संस्थांमधून अमेरिका आता हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार आहे असे या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. दॅट द ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन कन्सिडर्स टू बी सपोर्टिंग डायव्हर्सिटी अँड वोक इनिशिएटिव्स. कन्सिडर्स म्हणजे एखादी गोष्ट मानणे, सपोर्टिंग म्हणजे समर्थन करणे, डायव्हर्सिटी म्हणजे विविधता आणि हे जे वोक इनिशिएटिव्ह असतात याचा अर्थ सामाजिक अन्याय, भेदभाव, असमानता आणि अल्पसंख्याक लोकांचे जे हक्क असतात या सर्व विषयांवर जाणीवपूर्वक उपाययोजना करणारे काही उपक्रम किंवा धोरणे. तर ट्रम्प सरकारचं असं म्हणणं आहे की समाजातील विविधता आणि त्याचबरोबर ही जी वोक इनिशिएटिव्ह आहेत ज्याच्या अंतर्गत समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांच्या विकासासाठी कामं केली जातात या सर्व जे मदत करण्याचं आजपर्यंत अमेरिकन सरकारचं धोरण होतं ते आता बदलण्याबद्दल ट्रम्प सरकार विचार करत आहे असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. There is a serious question of real world impact and damage to the existing order. Real world impact म्हणजे प्रत्यक्ष परिणाम, डॅमेज म्हणजे नुकसान आणि एक्झिस्टिंग ऑर्डर म्हणजे सध्याची व्यवस्था. तर वर पाहिल्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींचा जगावर खूप मोठा परिणाम होणार आणि सध्याच्या व्यवस्थेला खूप मोठा नुकसान किंवा एक गंभीर प्रश्न जर ट्रम्प सरकारने या सर्व गोष्टी प्रत्यक्षात आणल्या तर होऊ शकतो असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. दॅट इज एनजेंडर्ड बाय US impending plunge into pure isolationism. Engendered म्हणजे निर्माण झालेले, impending म्हणजे समोर आलेले, प्लंज म्हणजे झेप, प्युअर आयसोलेशनिझम म्हणजे एकाकी वृत्तीचं धोरण. तर इथे असं दिलं आहे की वर सांगितलेल्या गोष्टी जर सत्यात आल्या तर अमेरिकेचे जे आता नवीन धोरण असणारे पूर्णपणे एकाकी राहण्याचं ते धोरण अमेरिका पूर्ण करू शकते जर वरच्या गोष्टी अमेरिकन प्रशासनाने अंमलात आणल्या असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द ॲडमिनिस्ट्रेशन्स wholesale rejection in early 2025 of decades of prior institutional commitments to and engagement with the World Health Organization. होलसेल रिजेक्शन म्हणजे पूर्णपणे नकार देणे, डिकेड्स म्हणजे 10 वर्षापेक्षा जास्तीचा काळ, प्रायर इन्स्टिट्यूशनल कमिटमेंट्स म्हणजे पूर्वीचं या संस्थेसोबतचं जे नातं किंवा बांधिलकी होती ती, एंगेजमेंट्स म्हणजे सहभाग आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटना. तर इथे असं दिलं आहे की ट्रम्प सरकार होतं त्यांनी 2025च्या सुरुवातीलाच WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना या संघटनेसोबतचं अनेक वर्षापासूनचे जे सहकार्याचे संबंध होते ते पूर्णपणे नाकारले. म्हणजेच आता ट्रम्प सरकार इथून पुढे या संघटनेसोबत काम करणार नाही असं त्यांनी 2025च्या सुरुवातीला जागतिक स्तरावर सांगितलं होतं. पुढची लाईन पाहूया. हॅज ऑलरेडी लेड टू सेटबॅक्स टू प्रोजेक्ट्स अक्रॉस द डेव्हलपिंग वर्ल्ड. लेड टू म्हणजे
कारणीभूत ठरणे, सेटबॅक्स म्हणजे अडथळे आणि डेव्हलपिंग वर्ल्ड म्हणजे विकसनशील देश. तर इथे असं दिलेलं आहे की ट्रम्प सरकारचं जे धोरण होतं ज्याच्यामध्ये की त्यांनी ठरवलं होतं की ते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सोबत काम करणार नाहीत. त्यामुळे जे विकसनशील देश होते त्या विकसनशील देशामधील अनेक प्रकल्पांना आता अडथळे निर्माण झाले आहेत असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. दॅट फोकस ऑन मॅटर्नल अँड इन्फंट मॉर्टॅलिटी, डिसीज सर्व्हिलियन्स अँड halting the advance of tuberculosis, malaria and HIV/AIDS, all heavily dependent on external funding. तर इथे मॅटर्नल अँड इन्फंट मॉर्टॅलिटी म्हणजे माता आणि बालमृत्यू या दोघांचा दर, डिसीज सर्व्हिलियन्स म्हणजे रोगावरचं निरीक्षण आणि हॉल्टिंग म्हणजे थांबवणे, ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग. तर इथे असं दिलेलं आहे की जे विकसनशील देश आहेत त्या देशांमधील जे प्रकल्प होते ते कोणकोणत्या विषयाबद्दल होते तर माता आणि बालमृत्यू, आजारांचे निरीक्षण, त्याचबरोबर टीबी, मलेरिया आणि एड्स यासारख्या रोगांना रोखण्याचे काम या प्रकल्पांद्वारे केलं जात होतं. आणि त्याचबरोबर हे जे सर्व प्रकल्प होते ते खूप मोठ्या प्रमाणावर अमेरिकन सरकारतर्फे जो निधी मिळत होता त्या निधीवर अवलंबून होते. पण आता जर अमेरिकन सरकार या आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर निघणार असेल तर हे प्रकल्प बंद होऊ शकतात असे या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. इन द क्लायमेट चेंज, ह्युमन राईट्स, लेबर स्टँडर्ड्स अँड रूल ऑफ लॉ कॉन्टेक्स्ट, the key financing channels and impactful leadership momentum have historically been associated with US institutions. क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल, ह्युमन राईट्स म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याबद्दलचे अधिकार, लेबर स्टँडर्ड्स म्हणजे कामगारांचे अधिकार, फायनान्सिंग चॅनल्स म्हणजे आर्थिक सहकार्य करणारे गट, इम्पॅक्टफुल म्हणजे प्रभावकारी, असोसिएटेड म्हणजे संबंधित. तर इथे असं दिलं आहे की हवामान बदल, मानवाधिकार, कामगाराच्या हक्काबद्दलचे नियम आणि कायद्याच्या राज्याच्या संदर्भात ज्या सर्व व्यवस्था होत्या त्याच्यामध्ये एक मुख्य आणि प्रभावी जे नेतृत्व होतं ते नेतृत्व बऱ्याच वर्षापासून म्हणजे मुख्य करून अमेरिकन संस्थाच या सर्व नैसर्गिक आणि सामाजिक प्रकल्पांना आर्थिक सहकार्य करायच्या असे या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द इनविटेबल व्हॅक्यूम दॅट द ट्रम्प व्हाईट हाऊस ॲक्शन्स विल प्रोड्यूस could actually seed that place to power players such as China and Russia. Inevitable vacuum म्हणजे अटळपणे निर्माण झालेली पोकळी किंवा दरी, सीड म्हणजे सोपवणे किंवा देव करणे आणि पॉवर प्लेयर्स म्हणजे शक्तिशाली देश. तर इथे असं दिलं की ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयांमुळे निर्माण होणारी ही जी पोकळी आहे म्हणजे त्यांनी अर्थसहाय्य न केल्यामुळे हे जे प्रकल्प बंद होणार आहेत तर ती जी एक अडचण निर्माण होणार आहे तर ती अडचण जगातील दुसरे शक्तिशाली देश भरून काढू शकतात. म्हणजेच चीन आणि रशिया यासारखे देश ट्रम्प प्रशासनाने जर या प्रकल्पांना मदत नाही केली तर ही जी संधी आहे या संधीचा फायदा ते देश घेऊ शकतात असे या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. हुज इन्सेंटिव्स टू सपोर्ट अ लेवल प्लेइंग फील्ड इन कोऑर्डिनेटेड इंटरनॅशनल पॉलिसीज विथ अ स्ट्रॉंग ग्लोबल फुटप्रिंट मे नॉट बी अलाइन्ड विथ द रेस्ट ऑफ द डेमोक्रॅटिक वर्ल्ड. इन्सेंटिव्स म्हणजे हितसंबंध, लेवल प्लेइंग फील्ड म्हणजे समान संधीची व्यवस्था निर्माण करणे, स्ट्रॉंग ग्लोबल फुटप्रिंट म्हणजे मजबूत जागतिक प्रभाव निर्माण करणे, अलाइन म्हणजे जुळणारे. तर इथे असं दिलेलं आहे की ह्या ज्या रशिया किंवा चायना या महासत्तांनी जर या सामाजिक प्रकल्पांना सहकार्य केले तर जी परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीमुळे या देशांचे हित लोकशाही देशांच्या समान आणि न्याय्य धोरण आहेत त्या धोरणांशी जुळतीलच असे नाही. म्हणजे हे देश फायदा करतील प्रकल्पाची आवश्यकता किंवा गरज असणाऱ्या देशांना तर त्यांच्या देशातील साधन सामुग्रीचा ते आंतरराष्ट्रीय राजकारणासाठी फायदा करून घेऊ शकतात असे या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द वर्ल्ड हॅज ऑलरेडी बीन विटनेस under both Trump administrations to the deleterious destabilizing consequences of Washington weaponizing trade tariffs as means to achieving political goals. तर या वाक्यातील आपण अवघड शब्दांचा सुरुवातीला अर्थ पाहूया. डिलिटेरियस म्हणजे हानिकारक किंवा अपायकारक, डिस्टॅबिलायझिंग म्हणजे अस्थिरता निर्माण करणारे, कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम, टॅरिफ म्हणजे आयात निर्यात कर आणि पॉलिटिकल गोल्स म्हणजे राजकीय उद्दिष्ट. तर या वाक्यामध्ये असं सांगितलं आहे की जगाने आधीच ट्रम्प सरकार यांचे 2 कार्यकाळ पाहिले आहेत आणि त्यांनी व्यापार शुल्क ही एक गोष्ट हत्यारासारखी म्हणजेच एखाद्या शस्त्रास्त्रासारखी वापरून बरेच हानिकारक आणि अस्थिरतेचे परिणाम जागतिक राजकारणामध्ये निर्माण केले असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. Now this small frame view of national self-interest trumping good governance principle for the global commons may become the modus operandi for the remainder of 21st century. तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया. स्मॉल फ्रेम व्ह्यू म्हणजे मर्यादित दृष्टिकोन, सेल्फ इंटरेस्ट म्हणजे स्वतःचा स्वार्थ, ट्रम्पिंग म्हणजे एखाद्यावर मात करणे किंवा त्याच्यापेक्षा वरचढ ठरणे, ग्लोबल कॉमन्स म्हणजे संपूर्ण जगाचे सामायिक हित असणारे काही मुद्दे, मॉडस ऑपरेंडी म्हणजे
काम करण्याची पद्धत किंवा आपण त्याला कार्यपद्धती म्हणतो. तर इथे असं दिलेलं आहे की ट्रम्प सरकारच्या या दृष्टिकोनामुळे एखाद्या राष्ट्रालाच स्वार्थ देण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कशा प्रकारे संकुचित दृष्टिकोन आहे आणि त्यामुळे जागतिक पातळीवर जे होणारं चांगले प्रशासन करण्याचे जे तत्व आहेत या तत्वांवर मात होत आहे. आणि अशीच भूमिका जर यापुढेही राहिली म्हणजे ट्रम्प सरकार सारखीच भूमिका जर आणखी देशांनी बाळगली किंवा ट्रम्प सरकारनेही यापुढे बाळगली तर आजचं जे 21वे शतक आहे त्या शतकात जे पूर्ण जगाची काम करण्याची पद्धत म्हणजेच एक महत्वाचा देश जर जी नियम असेल त्याचे व्यवस्थित पालन करत नसेल तर तीच व्यवस्था किंवा तीच कार्यपद्धती पूर्ण जगामध्ये बनेल आणि एक प्रकारे अराजकतेचं वातावरण निर्माण होऊ शकतं असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द व्हेरी आयडिया ऑफ नेशन स्टेट मे फेस अनप्रेसिडेंटेड चॅलेंजेस ॲज इनवर्ड ओरिएंटेशन इन पॉलिसी मेकिंग विल बिल्ड an ever stronger base for rising ethno-nationalism and racist hatred of the other. इनवर्ड ओरिएंटेशन म्हणजे फक्त स्वतःच्याच देशावर केंद्रित असणारं धोरण, पॉलिसी मेकिंग म्हणजे धोरण निर्मिती, इथिनो नॅशनलिझम म्हणजे वंशावर आधारित राष्ट्रवाद, रेसिस्ट हेट्रेड म्हणजे वंशावरून केला जाणारा द्वेष आणि इथे द अदर्स म्हणजे वेगळे करणे किंवा मग प्रकार समजला जाणारा गट असा आहे. तर या पूर्ण वाक्याचा अर्थ समजून घेऊया. तर प्रत्येक देशासाठी त्यांनी अंतर्भूत केलेली एक कल्पना असते राज्य आणि राष्ट्र. तर या कल्पनेलाच भविष्यामध्ये बऱ्याच आव्हानांना सामोरे जावे लागू शकते जर जागतिक राजकारणामध्ये अशा गोष्टी घडायला लागल्या तर असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. आणि त्याचबरोबर ही जी परिस्थिती निर्माण होईल त्याला कारण धोरण निर्मितीमध्ये प्रत्येक देशांतर्गत बाबतीवर जर जास्तच भर दिला गेला तर अशा गोष्टी होऊ शकतात. कारण जे वंशावर आधारित असणारा राष्ट्रवाद आहे आणि त्याचबरोबर इतर जे मुद्दे आहेत देशांतर्गत त्यामधून जर द्वेष वाढला तर अशी परिस्थिती उद्भवू शकते असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. आणि इथे द अदर्स म्हणजे जे आपण काही जणांना देशामधून वेगळा गट मानतो आणि त्यांना आपल्या देशाचा नागरिक किंवा ते आपल्या देशामध्ये असायला नकोत असं मानतो, असे काही मुद्दे जे असतात प्रत्येक देशाच्या, तर त्या मुद्द्यामधून पण एक प्रकारे आणखी द्वेषाची वाढ होण्याची शक्यता असते असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. हिस्ट्री हॅज शोन दॅट दिस गिव्स फ्री रिन टू द वर्स्ट क्वालिटीज ऑफ ह्युमन नेचर विथ डिझास्टरस सोशो पॉलिटिकल कॉन्सिक्वेन्सेस. फ्री रिन म्हणजे पूर्णपणे मोकळीक, डिझास्टरस म्हणजे विनाशकारी, सोशो पॉलिटिकल कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे सामाजिक आणि राजकीय परिणाम. तर या वाक्यामध्ये सांगितलं की इतिहासाने आजपर्यंत जो कालखंड होता त्यावरून असं दाखवून दिलं आहे की अशा जर परिस्थिती आल्या म्हणजे सामाजिक द्वेष निर्माण झाला देशातील राजकारणामध्येच तर अशा स्वभावामुळे जी मानवी वृत्ती असते त्याच्यातील सर्वात वाईट गुण जे असतात त्यांना मोकळेपणाने वाढ व्हायला एक प्रकारे मोकळं रान मिळतं आणि त्यामुळे एक अत्यंत विनाशकारी सामाजिक आणि राजकीय परिणाम त्या देशांवर आणि त्यामुळेच पूर्ण जगभर निर्माण होतात. उदाहरणार्थ दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरने बऱ्याच लोकांची कशी हत्या केली आणि त्याचे जागतिक राजकारणावर किती वाईट परिणाम झाले हे आपण इतिहासामधून शिकलेलो आहोत. तर अशा प्रकारे अमेरिकेच्या आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या सध्याच्या राजकारणातील कृतीमुळे सध्याच्या परिस्थितीवर आणि भविष्यावर याचे किती दुर्गामी परिणाम होऊ शकतात आणि त्यांनी जर काही महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्थांमधून जर सहभाग काढून घेतला तर त्याचे जे विकसनशील देश आहेत आणि जे गरजू देश आहेत त्यांच्या भविष्यावरही किती गंभीर परिणाम या गोष्टीचे होऊ शकतात. या सर्व गोष्टी आपण या आर्टिकलमधून शिकल्या. धन्यवाद.